चांगलं आहे पहा बरं, एक तुमचा मुलगा आहे, एक आमचा. सगळ्या सोयी सुविधा पुरवून सुद्धा आजपर्यंत त्यानं काही केलं नाही ढंगाचं. आता पण घरी बसून फक्त फुकटच्या भाकरी तोडतो. हा बाप्पा. काही नाही रे, सहजच केला. कुठे आहे तू? बस मंदिरात आलो होतो दर्शन करायसाठी. आता काहीतरी खायला जातो, खूप भूक लागली आहे. कोणासोबत चालला? सिद्धासोबतच जात आहे. बरं हा काही पैसे पाठवू का? नाही हो, आहे माझ्याकडे. ओके बरं आई, पुढच्या हप्त्यात आम्ही सर्व फिरायला जातो. तुझं जमत असेल तर तू पण चल, नाही तर जा तिकडे आपल्या मित्र होत फिरासाठी. बरं ठीक आहे पप्पा, मी बोलतो तुमच्याशी नंतर. हो ठीक आहे ठीक आहे. काय झालं काय? चल लवकर, सांगतो तुला. चल. अरे हो हो. काय म्हणता काकू, कशा? बरं ठीक आहे ना, थांबा मी एकदा विचारून सांगतो तुम्हाला. सिद्ध्या, बरं सांग ना सिद्ध्या, काय खाणार आहे? काही. ऑमलेट पाव? हो काही सर. हो का तुला? हो हो. बरं ठीक आहे. काकू 2 ऑमलेट पाव खाशील ना तू? हो. नाही यार सिद्ध्या यार, एखादी ट्रॅव्हलिंग ट्रिप काढ लागते भावा. हो ना यार, पण बाबा जाऊ तरी दिन काय? ते आपण पाहून घेऊ वेळेवरती. केरला साऊथमध्ये जायचं आहे बाई. मला पण एकदा हरियाची ट्रेक करायची आहे यार. करू यार, खरंच ना, मजा भारी आहे येते ते एकदम. हे बघ ना, हे बघ, हे आहे ते. अरे हे तर हरिहरगड आहे ना. फक्त बाबांनी जाऊ दिलं पाहिजे यार, तेच तर टेन्शन आहे ना. आताच तर मी लपत आलो तुझ्यासोबत. तुझ्या बाबांचं पण खूप असते यार, एवढं लोड नाही घ्यायला पाहिजे बेटे. सिद्ध्या ये. अरे तुला त्या शरीरचा कॉल आला होता. तो का? हॅलो. हां शर्वी बोल ना. यार मी सिद्धासोबत चौपाटीला आलो होतो ऑमलेट पाव खायला. मला लेट होईल, तू निघून जा. ओके बरं ऐक, तू तिथेच थांब, माझं एक खाऊन झालं की मी लगेच निघतो. मग हवं तर आपण जाऊ बाहेर, ठीक आहे? बरं शरीफ ऐक ना. चांद तू न भातला आणि पावडा चकोर, मी गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी. हालोच, बाय. अरे कुठे होता? चल बेटा जेवण करून घे. आई आज राहू दे ग, मी बाहेरूनच जेवून आलोय. रोज रोज काय बाहेरचं जेवतो? मी रोज स्वयंपाक करून ठेवते आणि तुम्ही लोक जेवण नाही करत. मला सांगायचं ना, जेवायचं नसते तर. हॅलो, हा सर. बरं ठीक आहे ना. कोणते? ठीक आहे. सिद्धार्थ, रिझल्ट लागला का रे? नाही बाबा, लागायचंच आहे. रिझल्ट लागायचा आहे? हो. सुविधा बनवतो काय तू? नाही लागायचंच आहे. लागायचं आहे की तुला? हे काय मग तुझं? हे कशाच लागलं रिझल्ट? खोटा बोलतो काय? सुविधा बनवतो आम्हाला.
आमच्या घरामाचे पैसे आले का रे? एवढे मोठे पैसे तुमच्याकडे लावले, आम्ही मरमर मरतोय तिकडे, तुमच्यासाठी करतो. तू काय करून आला एवढे दिवस झाले? कॉलेजला जातं की काय करतो? हा, कळत नाही तुला? बेटा सामान काय आहे इकडे तिकडे फेकलंय? बाबा आज थोडी लेट झाली. घाई आहे तर थोडंसं नियोजन ठेव ना कामाचं. अरे मोहित, इतनी सी चटनी में एक समोसा खाऊं मैं? खाना. हॅलो हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. बोला मिस, काय म्हणता? गुड मॉर्निंग दादा. शरयू दादा? काय असते शरयू? घाबरलास का? नाही तर. अरे भाई, बस आलोच तुझा समोर. बरं मला सांग ना, तू कॉलेजला का नाही आली आणखी? अरे त्याच रिझनसाठी कॉल केलाय मी. त्या फंक्शनला आली आहे तर आज कॉलेज नाही येऊ शकणार. हर्ष, अच्छा बोल ना, काय म्हणतो ती? मी ना माझ्या आउटफिटचे फोटो सेंड करते तुला. ते बघ आणि मला सांग कुठला छान वाटतो. ठीक आहे. बरं मला सांग ना, परत कधीपर्यंत येणार आहेस तू? रात्र होईल थिंक सो. हा ब्लूवाला मस्त वाटतोय. है ना, मस्त दिसतोय ना? हां, जाम भारी दिसते. बरं बाय हर्ष, मला मावशीचा कॉल येत आहे यार. लव्ह यू. बरं बरं ठीक आहे, चल बाय. लव्ह यू. ही साल तुरु तुरु उडती केस गुरु गुरु डाव्या डोळ्यावर बट डळली. जशी मावळत्या उन्हात केवडाच्या पानात नागिन सडसडली. इथं कुणी आसपास ना, डोळ्याच्या कोणात रासना. तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर बोलना. तू लगबग जाता माग वळून पाहता, वाट पावलात अडकळली. संघर्ष. जशी मावळत्या उन्हात केवडाच्या बनात नागिन सडसडली. तुमच्या दोघांचं काय चालू आहे? गर्लफ्रेंड आहे ती आपली. आता बोलला परत बोलू नको. मजाक करता भावा, ऐकली की एवढं काय झालं? What is the biggest requirement of a database? That the database must be always consistent. And what all the things we are doing here to keep the data consistent. If you are inconsistency, we change the tab. Normally, देखिएगा. विद्या, विद्या, ओ शम्या, अरे ना क्या म्हणतो? ट्रेन चालतं काय का? काम काय झालं? यार गेल्या एका महिन्यापासून लय इलॉजिकल स्वप्न पडून राहिले यार. आज तर फाडून यायचे. आणि इतक्या दिवसाचा तू आता सांगत आहे, आधीच नसतो गेलं काय? आणि जर ते तुझं काय चालेल ना? बरं ठीक आहे. बरं काय झालंय सिद्धार्थला? सर तो ऍक्च्युली आजकाल खूप विचित्र बिहेव करत आहे. तो असं समजतो की जे माझी गर्लफ्रेंड आहे ती त्याची आहे, आणि कधी कधी तर तो स्वतः एकट्याचीच बोलत राहतो सर. ऐकायला खूप विचित्र वाटत आहे. तर त्या मुलीबद्दल आणखी काही माहिती देता येईल का? जसं की तिचं बिहेवियर कसं आहे, तिचं नाव काय आहे? सर शरयू आणि मी एकाच कॉलेजला आहे. ती लाईक थोडी डिपेंडेंट टाईपची आहे. ती स्वतःचे डिसिजन स्वतः नाही घेऊ शकत.
ओके, मला शरीरचा फोटो दाखवते. हो सर. बर, मला सांग, दोघं कधी भेटले किंवा बोलले आहे का? नाही सर, सिद्धार्थ खूप इंट्रोवर्ट टाईपचा होता, पण आता मात्र तो. सिद्धार्थला अनालिसिस केल्यानंतर मला असं वाटतं की तो डिल्युशनल डिसऑर्डरने बाधित आहे आणि हे सर्व जेलसनेस, एनव्हियसनेस या गोष्टी होत. आता मग मी काय करायला पाहिजे? सी, अपॅरेंटली या कंडिशनमध्ये व्यक्ती रियालिटीपासून पूर्णपणे दूर जात नाही. सो फॉर नाऊ इट्स बेस्ट टू प्ले विथ हिज डिल्युजन and avoid causing him distress. तुझं नाव तुला खरंच शोभते संघर्ष. टेक केअर. तू असं कसं बोलू शकतो हर्ष? शरीर त्याला मदतीची गरज आहे. त्याला आता मदत नाही केली तर तो कदाचित कधीच ठीक होऊ शकणार नाही. 2 वीक्स फक्त 2 वीक्स मी ऍक्ट करेल, नंतर मला काहीही घेणं नाही त्याच्याशी आणि त्याच्या कंडिशनशी. आलं लक्षात? दादा, झाला का आपला मोबाईल? अरे हो दादा, मला हॅलो शरयू, आवाज येतोय का माझा? अगं, माझा फोन खराब झाला होता, जस्ट रिपेअर झाला आताच. बरं ऐक ना, आपण उद्या बाहेर चाललो आहे, रेडी राहशील? ठीक आहे, चल ठेवतो मग, बाय. काय झालं? अजून पण रागवलेली आहे? कार्य काही झालंय का? मग एवढा कसला विचार करताय? काही नाही ग, तेच नेहमीचे बाबांचे टॉन्ट्स. बघ, तुला ही नदी दिसते? हे माझं मन आहे. आणि सेम बघ, सेम त्या वेव्ह सारखा माझं मेंटल पीस डिस्टर्ब करतात. जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू मला सांगू शकतो ना, तुझंही थोडं मन हलकं होईल. काही नाही ग, जाऊ दे. शरीफ, काय सुरू आहे? बदला आता, माझ्याकडे परत येईल. मला काही घेणं नाही त्याचा, ते त्याला पागल. शरीफ, हर्ष, हे चाललं काय आहे सगळं? तू जसं म्हणशील तसंच करायला पाहिजे का मी? माझ्यात काय फिलिंग्स नाही आहे का? कधी म्हणतो तू जवळ जा, कधी म्हणतो दूर राहा. हे सगळं तुला खेळ वाटतोय का? बस यार, बस झालं हे सगळं आता. म्हणजे शरीफ, म्हणजे मला तो आवडायला लागलाय.
स्त्री को चाहा, एक पुरुष को चाहा, खूब चाहा। जब भी तुम किसी को चाहते हो, तुम चाहते हो तुम्हारी चाह शाश्वत हो जाए। जिसे तुमने प्रेम किया वो प्रेम शाश्वत हो जाए, ये हो नहीं सकता। ये वस्तुओं का स्वभाव नहीं। तुम भटकोगे, तुम रोओगे, तुम तड़फोगे। तुमने अपने विषाद के बीज बो लिए, तुमने अपनी आकांक्षा में ही अपने जीवन में जहर डाल लिया। ये टिकने वाला नहीं है, कुछ भी नहीं टिकता। यहाँ सब बह जाता है। हे जे सुरू आहे ना ते मला खूप आवडत आहे. शरयू मला आवडायला लागली आहे. कदाचित मी तिच्यावर प्रेम करत असेल किंवा मी तिच्यावर आधीच प्रेम केलं असेल. आता हे सगळं मला कायम असंच हवं आहे. आणि काहीही झालं तरी मी शरयूला आता सोडणार नाही. हे जे आयुष्य आता मी जगत आहे ना ते खूप सुंदर आहे आणि हे सगळं मी डिझर्व करतो. सगळं. शरयू, बरं झालं शरयू तू माझ्या आयुष्यात पुन्हा आलीस. या क्षणाला जर तू माझ्या आयुष्यात नसते आलीस तर कुणास ठाऊक माझं काय झालं असतं. पुन्हा असं मला सोडून नको जाशील शरयू. अरे सिद्धार्थ, ये बघ शरयू कोण आलं. सिद्धार्थ आलाय. सिद्धा, तुला इनेच बरं केलं होतं हो ना. पप्पा तुझं नाव तुला खरंच शोभते संघर्ष.